तुम्ही बघू शकता आपण इनोव्हाचं इंजिन आहे. तर आपण ना लिकेजसाठी ना याची पाईप खोलली होती. तर आपल्याला हे भेटलेलं आहे, हे कट झालंय पूर्ण. तर याच्या आधी जे मेकॅनिकनं काम केलंय ना ते एकतर ओव्हर टाईट मारलंय किंवा याच्यावर ठोकलंय कशांतरी, त्याच्यामुळे काय झालंय हे कट झालेलं आहे. इथला जो भाग आहे तो मला मिळाला नाही. पाईप अशीच बसवली होती, त्यामुळे हे जे लिकेज आहे ना हे त्याचंच आहे सगळं लिकेज. तर असं काम करत जाऊ नका. माझ्या मेकॅनिक भावांना विनंती आहे. कसं होतं इथला जर पार्ट तुम्ही आता फुटला तर कस्टमरला ॲटलीस्ट सांगणं गरजेचं आहे किंवा रिफरन्स पार्ट टाकणं गरजेचं आहे. कसं होतं इथला जर पार्ट तुम्ही हायाचं बसवायचा प्रयत्न केला आणि आत वळून घेतला हवेच्या थ्रू, कारण इथून इंजिन हवा सप्लाय होत्या. बघू शकता बटरफ्लाय वॉल आहे. इथून इंजिन हवा सप्लाय होते, आत वळून घेतलं तर इंजिन लॉक होण्याचे चान्सेस आहेत. कारण कसं आहे की आपण श्वास घेतो, नाकातच जर काय अडकलं तर श्वास घेऊ शकणार आहे का? त्यासाठी छोटीशी गोष्ट आहे.